दुःखद अशी बातमी समोर येते। ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांचं निधन झाल्याचं समजतंय। वयाच्या 87व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर अनेक दिवसांपासून खरंतर उपचार सुरू होते। ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक मनोज कुमार यांचं हे निधन, ते 87 वर्षांचे होते। त्यांच्यावर खरंतर अनेक दिवसांपासून रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते आणि त्याच दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे। एक चांगले अभिनेते दिग्दर्शक म्हणून त्यांनी काम केलेलं होतं। त्यांनी देशभक्तीपर चित्रपटांसाठी केलेल्या अभिनयामुळे त्यांची भारत कुमार अशी ओळख तयार झालेली होती। मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यांच्यावर अनेक दिवसांपासून हे उपचार सुरू होते आणि त्या दरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली आहे। त्यांना अनेक पुरस्काराने खरंतर गौरवण्यात आलेलं होतं। 2015 साली त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं। आणि या विषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत सध्या आपल्यासोबत आहेत। श्रेयस, खरं तर दुःखद बातमी अशी म्हणावी लागेल, ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांचं निधन। खरं तर अतिशय दुःखद बातमी आहे गौरी, असं म्हणावं। कारण एकंदर पाहिलं गेलं तर मनोज कुमार हे सगळ्यात मोठं मनोरंजन क्षेत्रातलं हिंदी सिनेमातलं नाव, ज्यांनी आपलं सिनेमा आपल्या लोकांसाठी, भारतीयांसाठी बनवला, ते मनोज कुमार आज आपल्यात नाही आहेत आपल्याला म्हणावं लागेल। खरं तर मनोज कुमार ज्या काळी सिनेमासुद्धा आले तेव्हा खरं तर गाणी सिनेमात हवी, त्याच्यानंतर अनेक ऍक्शन सिनेमात हवे, अशा सगळ्या गोष्टींचा उल्लेख केला गेला सिनेमात। पण मनोज कुमार यांचा सिनेमा हा भारताचा सिनेमा मानला गेला, भारतीयांसाठी सिनेमा मानला गेला। देशभक्तीवर सिनेमा ज्यांनी सुरुवात केली इंडस्ट्रीत, त्यांचं म्हणजे त्याच्यात सगळ्यात महत्वाचा उल्लेख हा मनोज कुमार यांचा करावाच लागेल आपल्याला। मनोज कुमार हा दादासाहेब फाळके पुरस्कार, पण जो सर्वोच्च मान असतो तो पण देण्यात आलं। मागच्या काही वर्षांपासून खरं तर ते आजारी होते, अनेकदा खरं तर ते हॉस्पिटलमध्ये आहेत असं सुद्धा ऐकू आलेलं। पण आज खरं तर एक दुःखद बातमी आपल्या सगळ्यांसमोर आली की मनोज कुमार यांचं निधन झालं। संपूर्ण सिनेसृष्टी, हिंदी सिनेसृष्टीवर शोककळा पसरले, कारण ज्येष्ठ अभिनेते ज्यांनी आपल्या सिनेमामधून खरं तर भारताचं प्रतिनिधित्व आपण म्हणूया किंवा भारताचं सगळं छान चित्र जे आहे ते लोकांसमोर ठेवलं। आपण भारतीय म्हणून आपण डोकं वर करून चाललं पाहिजे हे शिकवणं त्यांच्या सिनेमातून प्रत्येक वेळी आपण बघितलं गेलं। मनोज कुमारचे जर तुम्ही सिनेमे पाहिलेत तर मनोज कुमार ज्या वेळी खरं तर इंडस्ट्री आला तर दिलीप कुमार, राज कपूर, शशी कपूर, त्याच्यानंतरच्या काळी अमिताभ बच्चन, देवानंद या सगळ्या लोकांचं वर्चस्व होतं। त्यासोबतच सुपरस्टार राजेश खन्ना म्हणते, एवढं असून सुद्धा आपलं एक वेगळं सिनेमा तयार करणं, आपला एक वेगळा ऑडियन्स तयार करणं आणि ते करू पाहे आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये एकत्र येणं हे मनोज कुमार यांनी करून दाखवलं आणि त्यासाठी कुठे ना कुठे त्यांना अनेक पुरस्कारांचा सन्मान करण्यात आलं। आज खरं तर त्यांच्या जाण्याने संपूर्ण सिनेसृष्टी शांत झाली आहे। काल रात्री खरं आहे ते हॉस्पिटलमध्ये होते, त्याच्यानंतर आज सकाळी ही गोष्ट आता खरं तर अनाऊन्स करण्यात आली। मात्र या सगळ्या गोष्टी जरी पाहायला गेल्या तरी मनोज कुमार यांनी एक इन्स्टिट्यूट जे आहे ज्यांनी अनेक सिनेमा तयार केले ते इन्स्टिट्यूट हरपलं असं आपल्याला म्हणावं लागेल गौरी। हो, नक्की श्रेयस। खरं तर सिने विश्वावर ही शोककळा म्हणावी लागेल। श्रेयस, काय नेमक्या भावना सध्या उमटतायत सिने विश्वातून? एकंदर गौरी पाहिलं गेलं तर आता अनेक लोक रिॲक्ट होतील, मात्र आता संपूर्ण सिनेसृष्टीला जशी ही गोष्ट कळते, सिनेसृष्टीमध्ये शांतता बसरली, अनेक लोक ट्विट करताना दिसतात, अनेक कलाकार ट्विट करताना दिसतात। मधल्या काळी मनोज कुमार यांनी अनेक आत्ताच्या कलाकारांसोबत पण कामं केली आहेत गौरी, मात्र कुठे ना कुठे आता लोकांचे रिॲक्शन्स येतील। त्यांचं अंत्यविधीला आता कोण कोण येतात त्याकडे आपल्याला सगळ्यांना लक्ष द्यावं लागेल, कारण जुहूमध्ये ते राहायचे, त्यामुळे कुठे ना कुठे बाकीच्या गोष्टी ज्या आपल्याला माहिती आता मी अजून अद्यापर्यंत मिळाली नाहीये। मात्र मनोज कुमार यांनी अनेक कलाकारांसोबत कामं केली, त्यामुळे कुठे ना कुठे अनेक कलाकार रिॲक्ट होताना दिसत आहेत। अनेक जशी बातमी पसरते आहे तसं कुठे ना कुठे शोककळा ही पसरलीच आहे। मात्र मनोज कुमार यांच्या जाण्याने एक संपूर्ण सिनेसृष्टीचा एक भाग जो आहे, ज्यांनी खऱ्या अर्थानं सिनेमा हा लोकांसाठी बनवला गेला, सिनेमा त्या तब्यासाठी बनवला गेला जो तब्बा अजूनही सिनेमा सिंगल स्क्रीन मध्ये वाजवतो। सिंगल स्क्रीनचा राजा माणूस म्हणजे मनोज कुमार आणि तोच हरपलाय, त्यामुळे कुठे ना कुठे दुःख हे मोठं सगळ्यात मोठं असं मला वाटतं। हो,
नक्की श्रेयस, खरं तर हरहुन्नरी व्यक्तिमत्व आपल्यातून आज हरपलेलं आहे. श्रेयस, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. That legendary Dadasaheb Phalke Award winner, our inspiration, doyen of Indian film industry, Shri Manoj Kumar ji is no more. He read his last at Kokilabin Hospital, Andheri, after being not well for a very, very long time. It's a great loss to the industry. Manoj ji will really miss you. We all kept on meeting him quite occasionally. He was always full of life. He was always happy. And the entire industry will miss him.